भारतीय जनता पार्टी म्हणून अनेक विषय होते. सकाळी पिंपरी चिंचवड महापालिका आणि आत्ता दिवसभर पुणे महानगरपालिका. आम्ही आज दिवसभर बसून विधानसभा शहा आमच्या एकूण आलेले जे काही उमेदवार होते ती शॉर्टलिस्ट करणं असेल, त्याच्यावरती चर्चा करणं असेल, शिवसेनेबरोबरच्या आमच्या युतीच्या जागेच्या संदर्भातली आमची भूमिका, चर्चा, RPI सोबतच्या एकूण किती जागा आपल्याला युतीमध्ये द्याव्या लागतील किंवा त्या असं सगळ्या अनुषंगानं आज दिवसभर सकाळपासून सकाळी 10 वाजल्यापासून आत्तापर्यंत आमचा एक खूप पूर्ण दिवस त्याच्यावरती आम्ही काम केलं आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी आता या सगळ्या याच्यामध्ये एक स्पष्टता हळूहळू येईल. प्राथमिक हे सगळ्या स्टेजेस आहेत, त्याच्यामध्ये उमेदवार आणि एकूण राजकीय सगळ्या परिस्थितीचा आढावा आणि युती हे सगळे विषय घेऊन आज आम्ही दिवसभर बसलो होतो. आमदार जे आहेत ते मुंबईत CM सरांची भेट घेणार अशी देखील माहिती नाही. भेट असं नाही आहे, ज्याला वाटतं ते साहेब कसे आहे राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना ज्याला कुणाला वाटते आपले काही मतं आहेत, काही विचार ते मांडू शकतात, त्यामुळे ते जाणार असतील. शिवसेनेची माहिती नाराज असल्याची माहिती अजिबात नाही, जास्त जागांची मागणी अजिबात नाही. आमचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे, आमचे निवडणूक प्रमुख गणेशजी बिडकर हे दोघंही सातत्यानं शिवसेनेच्या त्यांच्या प्रमुखांशी संपर्कात आहेत. त्यामुळे मला अजिबात ते काही खरं नाही, तुम्हाला कोणी काय सांगतं माहीत नाही. त्यामुळे आमच्या चर्चा सुरू आहेत. तुम्हाला उद्याच्या दिवसात तुम्हाला अंतिम स्वरूप आमच्याही युतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट 2 दिवसात दिसेल. काय पद्धतीने आजच्या बैठकीत चर्चा झाली, 1-to-1 चर्चा झाली असं कळतं? नाही, 1-to-1 असंच आहे की एकूण विधानसभा मतदारसंघ म्हणून आपल्याला एकूण जागा, त्या अनुषंगानं विश्लेषण, उमेदवारांच्या बाबतीत चर्चा, हे स्वाभाविक, ही नैसर्गिक प्रक्रिया आणि ती दरवेळेस करतो, तीच प्रक्रिया, वेगळं काही नाही. साधारणतः किती जागांवरती सहमत झालंय तुमचं प्राथमिक दृष्ट्या? आता चर्चा करताना किती नाही, आज की भाजप म्हणून लढता येऊ शकतं? विषय असा असतो की मी मागे सांगितलं की आमच्या काही प्रक्रियाचे एक वेगळे टप्पे आहेत. सुरुवातीला आम्ही इच्छुकांचे अर्ज मागवले, 2000पेक्षा जास्त अर्ज आले, मग सगळ्यांच्या मुलाखती झाल्या. आता एक कोर कमिटीची पहिली एक प्राथमिक बैठक झाली. आज आम्ही त्या नावांवरती एकूण चर्चा करून त्याची थोडीशी शॉर्टलिस्ट करून आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्यासमोर आमची चर्चा होईल, भेट होईल. त्यावेळी त्याच्यावरती अंतिम शिक्कामोर्तब नावांवरती तिथे होतं. पुणे महानगरपालिकेतले तुमचे जुने सहकारी प्रशांत जगतापांनी आज त्यांचा राजीनामा दिलाय. अजितदादा तुमच्यासोबत आहेत, मात्र 2 राष्ट्रवादी एकत्र येणार हे त्यांना काही पडलं नाही. तुमचा आता थेट सामना अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत होणार आहे आणि भाजपच्या विरोधात सगळेच पक्ष एकत्रित येतात. भाजपसमोर काय आव्हान आहे का? काँग्रेस असेल, 2 मला असं वाटतं तुमच्याच प्रश्नात उत्तर आहे तुमचं की भाजपच्या विरोधात सगळे एकत्र येतात. मला असं वाटतं की तुम्ही नाव सांगितलं की राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतात वगैरे, ठीक आहे, शुभेच्छा आहेत त्यांना. पण भारतीय जनता पार्टीची निश्चितपणे पुणेकरांची इतकी भक्कम साथ आहे आम्हाला. त्यामुळे विधानसभा असेल, लोकसभा असेल, महानगरपालिका, मागच्या 3ही निवडणुकांमध्ये खूप प्रचंड समर्थन पुणेकरांनी आम्हाला दिलं. त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळेस ते दिसतंय समोर. आणि मग काय करायचं तर सगळे चला एकत्र लढू. आता याचा अर्थ की समोरचा पैलवान ताकदवान मजबूत दिसतो म्हणून तर हे सगळे छोटे पैलवान एकत्र येतात. असू द्या. ह्याच्यामध्ये आमदारांकडनं कशा पद्धतीचा फीडबॅक आपल्याला मिळालेल्या उमेदवार संदर्भात काय चर्चा झाली, विश्लेषण चालू आहे, नावांवरती बोललो, पक्ष म्हणून, युती म्हणून. त्यामुळं फीडबॅक हा विषय कुठं नव्हता. आमची एकंदरीत विधानसभानिहाय आमची चर्चा होती त्या निवडणुकीच्या संदर्भात. मग जाहीरनामा असेल, दोन्ही आमच्या RPI असेल, शिवसेनेवरची युती असेल, पुढची रणनीती असेल, सभांचं नियोजन असेल, एकंदरीत सगळ्याच विषयाची आमच्या दिवसभराचा हा सगळा आज जो रण होता. सगळं चित्र RPI जागा, शिवसेना जागा 2 दिवसात क्लिअर होईल. त्या यादी तुमची साधारण कधीपर्यंत पहिली? आम्ही आता माननीय मुख्यमंत्री साहेबांची प्रदेशाध्यक्षाची वेळ आम्हाला मिळेल, त्यानंतर आम्ही बसून त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. कदाचित 2 दिवसात ते होईल. सगळी नावं सांगण्याकरता आमदारांना विश्वासात घेतलं जाणार आहे काय? तुम्हीच तर बघितलं ना, आज तुम्हीच मला विचारलं जाता. आज सगळे आमदार होते, सगळे आमचे खासदार होते, सगळे प्रमुख कोर कमिटीचे मेंबर होते, सगळेच होते. सगळे किती खासदार होते? मी आणि आमच्या मेधाताई. दोघांचं एकमत झालं का? 100%. जाताना थोडासा नाही, ते काय झाले, तुम्ही बघायचे, तुमचे दृष्टिकोन बदला. तुम्ही वारंवार सोबत दिसता, चांगली गोष्ट आहे, पण एकमत होतं. एकच आहे आम्ही. तुम्हाला काय वेगळं वाटतं? अण्णा, पुण्याच्या गुन्हेगारीवरती वारंवार आपण सगळेजण बोलतो, पण हेच गुन्हेगार आता निवडणुकीमध्ये उतरण पाहायला मिळतात. आंदेकर असेल, कोमकर असेल किंवा गजानन मानेंची पत्नी देखील राष्ट्रवादी अजित पवारांकडून मुलाखत देऊन आल्या. भारतीय जनता पार्टी म्हणून, तुमच्याकडे कोण आलंय का असं? भारतीय जनता पार्टी म्हणून ज्या वेळेला तुम्हाला आमची उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल त्यावेळेला तुम्ही मला सांगा की याच्यामध्ये तुम्हाला कुठं गुन्हेगार दिसले का. निश्चितपणे आमची ही जबाबदारी आहे की शेवटी या शहराचा कायदा सुव्यवस्था हा चांगला राहिला पाहिजे आणि ती जबाबदारी एक नैतिक जबाबदारी म्हणून भारतीय जनता पार्टीने कायम स्वीकारलेली आहे. त्यामुळे तुम्हाला यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दिसेल आणि तुम्हीच मला सांगाल की धन्यवाद म्हणून. एक शेवटचा प्रश्न आहे, भाजपमध्ये दररोज पक्षप्रवेश होत आहे. आता
राष्ट्रवादीचे नेते टीका करतात की भाजप एवढा मजबूत पक्ष आहे तर मग पक्षप्रवेश घेण्याची गरज काय? दिवसेंदिवस प्रभागामधले नेते आणले जातात, पक्षप्रवेश घेतले जातात, कधी मुंबई कधी पुणे. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, देशभरामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वातलं आमचं केंद्राचं सरकार, राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार, हे जे काही गेले 11 वर्ष आपण जो पाहतोय की विकसित भारताचा संकल्पपूर्तीसाठी म्हणून जे काही काम आहे, या डबल इंजिनचं सरकार राज्यामध्ये देशामध्ये चालू आहे. हा एक विश्वास जनतेमध्ये आहे, हा एक विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि आता काही लोकांना 100% वाटतं की आम्हाला माननीय मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, त्यांच्या विचारानं प्रभावित होत आहे, त्यांच्या कामानं प्रभावित होतात, अशी मंडळी आमच्याकडे येत आहेत. आता राष्ट्रवादीने यांनी हा विचार करावा की का जात आहेत, आम्ही थोडीच कुणाला उचलून आणले, ते आमच्याकडे येतात. आम्ही सांगितलं आमची संघटनेचा विस्तार आम्ही करतोय, जे येतील त्यांचं आम्ही स्वागत करतो, पण शेवटी संघटना म्हणून आम्हाला तो विचार, आमचा विस्ताराचा विचार आम्ही करतो. त्यामुळे कुणाचं आम्ही काही पळवून नाही आणत, उचलून नाही, जे येतात त्यांचं आम्ही स्वागत करतोय, हे नक्की. धन्यवाद. आमदार कशाला मागतील जागा? मी तुम्हाला सांगतो, आमदारांना आता काही लढवायचं नाही. सगळे आमदार, विधानसभा न्याय आणि आमची कोर कमिटी, आम्ही सगळेच एकत्र बसलो आणि एकूण प्रत्येक जागेवरती चर्चा झालेली आहे. त्यामुळे असा काही कोटा आणि त्याला कुणाला काय हट्ट आग्रह असे एकचही नाही. तुम्हाला यादी प्रसिद्ध झाल्यावर कळेल. धन्यवाद. एक प्रश्न असा, मागच्या वेळेस तुम्ही उमेदवारी मागण्याच्या ह्याच्यामध्ये होतात, आता तुम्ही उमेदवारी द्यायच्या नाही मी 2017ला महानगरपालिकेची निवडणूक मी लढली. मी त्यावेळेस उमेदवार होतो. मला असं वाटतं की शेवटी आमच्याकडं, मी तुम्हाला सांगितलं की संघटना म्हणून एक प्रक्रिया, एक सिस्टीम आहे, एक स्ट्रक्चर आहे. मी त्या स्ट्रक्चरमधला, त्या सिस्टीममधला एक पार्ट आहे. तुम्ही बघा, माझ्याबरोबर सगळे आमची लोकं आज बसले, मी एकटा नाही. शेवटी नाही, काही नाही बदल, कार्यकर्ताच आहे, तिकडं काय आणि इकडं काय, शेवटी भावना तीच असते. मला असं वाटतं की आम्ही सगळं सामूहिक प्रक्रिया आमच्याकडे असते, कोणी एकटा कोणी निर्णय घेत नाही. आमचे नेते देवेंद्रजी आहेत, इथं सामूहिक प्रक्रिया होती, देवेंद्रजी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष हे बसून तिथे निर्णय करते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.